the traditional knowledge, then particular characteristics of traditional knowledge, then different types or different this traditional knowledge. नंतर त्यामध्ये बाय पायरसी ऑफ पर्टिक्युलर ट्रॅडिशनल नॉलेज हे पॉइंट्स आपण बघणार आहोत. त्याचबरोबर डिफरंट राईट्स ऑफ पर्टिक्युलर ट्रॅडिशनल नॉलेज होल्डर्सचे जे काही राईट्स आहेत, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट जो का पार्ट येतो ह्यामधला तो आहे चॅलेंजेस फॉर ट्रॅडिशन. सो वन बाय वन आपण हे सगळे डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द स्लाइड. दिसते सगळ्यांना? वन बाय वन आपण बघूया. आपली व्हिडिओ ऑन ठेवा प्रत्येकाने. स्लाइड दिसत असेल. स्लाइड दिसते क्लिअर कट? मेसेज करा. स्क्रीन दिसते का? सो ट्रेडिशनल नॉलेज आपापली व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन नसतील त्याची मी अटेंडन्स लावणार नाही. ठेवतोय. ज्यांची व्हिडिओ ऑन नसेल त्याची मी अटेंडन्स लावणार नाही. ठीक आहे. सो ट्रेडिशनल नॉलेज पर्टिक्युलरली short may be considered as a knowledge. Okay, they know how to do particular work or particular skill or particular that are passed between generation. ओके, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला एखादी स्किल असेल, नॉलेज असेल, इनोव्हेशन असेल किंवा कसं काय ती ही जी काही टेक्निक आहे ही जी प्रदान केली जाते, दिली जाते, त्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल नॉलेज. सो ट्रॅडिशनल नॉलेज और टीके मे बी कन्सिडर एज skill or know-how of particular skill or particular innovations or particular practices that are passed between generations and that form a part of the traditional lifestyle of indigenous or local community who act as their custodian. Okay, जी पारंगत त्या पर्टिक्युलर एखाद्या वसाहती किंवा पर्टिक्युलर एखाद्या तिकडे इकडे प्रदान करते, देते. ठीक आहे. तर ती स्किल म्हणजेच ट्रॅडिशनल नॉलेज. काही असेल नॉलेज, कोणत्याही फॉर्म मध्ये असेल, एखादी प्रॅक्टिस असेल, एखादी किंवा एखादं जनरल नॉलेज असेल पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीबद्दलचं, तर ते असतं ट्रॅडिशनल नॉलेज. ओके, हा कन्सेप्ट लक्षात आला. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सो environmental or medicinal knowledge or knowledge associated with genetic resources. So traditional knowledge associated with a particular genetical resources that are particular different plants available in त्या प्लांट्स वरती जे काय औषध तयार होतात त्याच्याबद्दल टेक्निक असेल किंवा पर्टिक्युलर एखादं क्रॉप असेल ते बेनिफिशियली असेल, तर त्याची काय ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये येत असते. सो द टर्म ट्रॅडिशनल नॉलेज refers to knowledge possessed by indigenous people and in one or more forms, including but not limited to art, dance and music, medicines and folk cultures or biodiversity or knowledge and protection of plant varieties, handicraft, designs and literatures. Apart from this traditional knowledge. Okay, so this example includes particular knowledge about the traditional hunting or fishing techniques, the knowledge about animal migration patterns, the knowledge about water management and agriculture practice. ऍग्रिकल्चर टेक्निक असेल, आपण आता ऍग्रिकल्चर विद्यार्थी हा आयपीआर सगळा कंबाईन कोर्स साठी आहे. ठीक आहे. आयपीआर हा सगळ्या कोर्सेस जे काय बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी सगळ्यांसाठी हा आयपीआरचा जो काय कोर्स आहे हा सगळ्यांना
कॉमन कोर्स आहे. ठीक आहे. तर त्या कॉमन कोर्स साठी हा पर्टिक्युलर जो काय पार्ट आहे सर, ठीक आहे. तर हे जे काय IPR मध्ये ट्रॅडिशनल टॉपिक आहे त्यामध्ये जे काही टेक्निक आहेत, जे इंडिजिनियस टेक्निक आहेत, त्याचा जो काय आता जे रिसेंट जे काय इम्प्रूव्ड जे काय ऍग्रिकल्चर मध्ये जे काही इंडिजिनियस टेक्निक आहे ते आपण कधी कधी ऍडव्हान्स टेक्निक राहतात. जसं काय ऍडव्हान्स जे काय टेक्निक आहे ह्याच्यापेक्षा जे इम्प्रूव्ह पर्टिक्युलर प्रॅक्टिसेस करू शकतो किंवा एखादं जे काही प्लांटेशन असेल क्रॉपिंगचं किंवा एखादी कल्चरिंग असेल किंवा कल्चर करत असेल एका पर्टिक्युलर एखाद्या प्लांटेशन असेल तर अशा वेळेस हे ट्रॅडिशनल नॉलेज खूप सो पर्टिक्युलर द इंडिजिनियस टेक्निकल नॉलेज are great are gained from experience over the years or in the local culture and the environment. So ITKs are very important in all sphere of life, hence its protection is also necessary. The protection of ITKs are very important due to the its use in all sphere of life. Okay. The valuable knowledge of mankind will be gradually lost. So the draft in the intellectual property guidelines in 2004 property organization, that is WIPO, emphasized the contracting parties shall provide the protection of the TK, that is traditional fits with the holders of particular TK. ज्यांच्याकडे जे असं काही ट्रेडिशनल नॉलेज आहे, ठीक आहे, तर त्यांचं जे काही नॉलेज आहे हे प्रोटेक्ट पण केलं जावं. त्याला ते जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याचा पण फ्युचर कम्युनिटीसाठी त्याचा फायदा व्हावा त्यासाठी हे जे काही बिपोने जे काय गाईडलाईन्स तयार केलेल्या होत्या त्या पर्टिक्युलर तिथे जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याचे जे काही होल्डर्स आहेत त्यांना प्रोटेक्शन करण्याचा. सो द PDA has provisions for claiming benefit sharing for the traditional knowledge associated with the plant genetic resources. जे काय तर त्याचं जे काय संवर्धन करण्याची जी काय आहे ट्रॅडिशनल नॉलेज असोसिएट्स, ठीक आहे, तर त्यांना बेनिफिट शेअरिंग करण्याचं काम ते ऍक्ट थ्रू हे करण्यात आलं होतं. सो द ICAR अँड द CSIR have initiated steps for documentation of TK. डॉक्युमेंटेड या ICAR इन्स्टिट्यूट मध्ये आणि CSIR मध्ये हे केलं जातं. सो दिस डाटा ऑर इन्फॉर्मेशन कॅन बी युज्ड ॲज व्हॅलिड एव्हिडन्स while opposing the patent filed by the pirating TK. So this kind of the protection of TK, जर कोणी पायरेटिंग करत असेल, ठीक आहे, तर अगोदरच हे जे काय पेटेंटिंग आहे नॉलेज ह्याचं हे टोटली अगोदर केलं जातं. सो दॅट्स वाय ह्याला डिफेन्सिव्ह प्रोटेक्शन असं म्हटलं जातं. जी की एखादं ट्रॅडिशनल नॉलेज हे करायचा प्रयत्न करत असेल कोणी तर त्या विरुद्ध हे असं डिफेन्सिव्ह प्रोटेक्शन हे कामाला येतं. सो द अल्टरनेटिव्हली ऑफ पॅसिव्ह order to protect and promote the traditional knowledge. So the term traditional people and communities, but the term has not exactly defined. So the term traditional culture expression. So traditional culture expressions in the international community is also referred to as a folklore. जे काही सांगितलं असतं जुन्या माणसांनी, ठीक आहे, तर आपण जे ऍडव्हान्स ट्रॅडिशनल म्हणलं जातं. सो जे काय ट्रॅडिशनल एक्सप्रेशन जे आहे TCS इन द इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणलं जातं. सो अँड सम नेशन्स प्रेफर युजिंग द टर्म folklore in their national copyright laws. त्यांच्या कॉपीराइट लॉज
जातं आपल्याकडे त्याला ट्रॅडिशनल नॉलेज या त्याला घेतलेलं आहे. ठीक आहे. सो द टर्म folklore means the traditional benefits. स्क्रीन शेअरिंग बंद झालं का? स्क्रीन दिसेल सगळ्यांना? So particular traditional beliefs, myths, tales, and practices of group of peoples that are transmitted orally. So it was coined by the William Thomas in the year 1846. Mr. Thomas made to include manners, customs, observation, superstitions, balance in the term of folklore, which he summarized as the lore of the people, that is transmitted from one people to other. Okay. So traditional knowledge is in two terms, that is tangible and intangible. So these include verbal expression, epics, legends, tales, and riddles, etc. So musical expressions, that is songs, instrumental, that is including in particular musical expressions. Then expressions by actions, that is in the form of dance form, then play, then ritual. Tangible expressions are particular drawings, designs, paintings, body art, then carving, sculptures, worldly painting, then mosaic, then woodwork, work, work, jewelry, textiles, carpets, etc. So these are including particular these tangible expressions forms. Their intangible forms are intangible. Okay, that is intangible expressions relating traditional. These are tangible and intangible expressions. Then different characteristics of traditional knowledge. So, following are the different characteristics जे काय आहेत त्यामध्ये. सो दे आर हँडेड डाऊन. आवाज येतो ना सगळ्यांना क्लिअर कट? तिथे स्क्रीन जाते माझी. सो फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, सो आयदर ओरली और बाय इमिटेशन. ठीक आहे. हे जे काही नॉलेज आहे हे नवीन त्याचं जनरेशन आहे त्यांनाही आलेलं असतं, त्यांना म्हणतो आपण ट्रॅडिशनल नॉलेज. ठीक आहे. त्यानंतर जे काय पासून केलेलं असतं त्याला हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे ट्रॅडिशनल नॉलेजचं. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज दे रिफ्लेक्ट अ कम्युनिटीज कल्चरल अँड सोसायटी. जे काय ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आता वारली पेंटिंग आदिवासी करतात, ठीक आहे, त्यांची कम्युनिटी ही रिफ्लेक्ट होते त्यात त्या कॅरेक्टरिस्टिक. ओके. They consist of characteristics elements of a community's heritage. Then they are made by authors unknown and are by or recognized as having the right, responsibility, or permission to do so. Okay. Then they are of purposes, but as a vehicles for religious and cultural expressions. So finally, they are constantly developing द कम्युनिटी. जसं त्यांना बेटर वाटत जाईल त्याप्रमाणे ते रिक्रिएट किंवा कॉन्स्टंटली ते रिफिनिशिंग त्याचं करत असतात त्या पर्टिक्युलर ट्रॅडिशनल नॉलेजचं. जसं त्यांना म्हणजे बेटर वाटत जाईल त्याप्रमाणे ते डेव्हलप करत जात असतात. सो दीज आर द कॅटेगरी in different types or a particular area that are covered by traditional knowledge. So first, agriculture area is covered, then horticulture, in fisheries and culture. So
These areas are covered by the traditional knowledge. So first, the project, that is TKDL. So an initiative of several Indian government agencies. So first, to the available in the public domain by shifting and collating information on traditional knowledge from the existing closed literature covering Ayurveda. Digital traditional knowledge digital library project compiles the information in a digital or digitalized format. Five international language, which is in particular English language, then German, French, Japanese, and Spanish language. So, an interdisciplinary experts, a particular patient examiner or patent examiner, then information technology experts, then scientists and technical officers have peers for creating the TKDL of Ayurveda. So, particular TKDL Ayurveda is formed with the help of particular with information technology, then particular patent examiner, then Ayurvedic experts, then forming by different uh, scientists, the community technical officers are including for the creating of this TKDL of Ayurveda. Okay. So the TKDL seeks to give recognition and to the existing traditional knowledge and enable protection of such information from getting patented. जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याची इन्फॉर्मेशन प्रिंटेड करून ठेवली जाते डिजिटली. दॅट्स वाय पर्टिक्युलर जे काय ट्रेडिशनल नॉलेज आहे हे नॉलेज हे पायरेटेड किंवा चोरलं जाऊ होऊ नये. ठीक आहे. तर त्यासाठी ही पर्टिक्युलर जी काय ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी प्रोजेक्ट हा तयार केलेला होता पर्टिक्युलर. तर ह्या झालेला आहे आयुर्वेदामधला जो काय आहे टीपीडी हा झालेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट बाय so the use of intellectual property systems to legitimize the exclusive ownership and control over biological resources and that have been used over the centuries in non-industrialized culture can be defined as particular biopiracy. So the biopiracy legitimize exclusive ownership and particular control over particular biological resources and biological processes. ठीक है. तो कई so biopiracy is a particular control to particular biological resources or okay जी काही ownership control त्याला म्हणतो आपण biopiracy. So in other words biopiracy means misappropriation of traditional knowledge with an patent protection over that knowledge. तर त्या नॉलेज वरती कोणत्याही प्रकारचं पेटंट कव्हरेज घेऊन इंटेन्शनने जे काय अप्रोप्रिएट फॉर्म मध्ये जो काय तयार केलेला जे काय टेक्निक आहे त्याला म्हणतो आपण बायोपॉलिसी. सो is a misappropriation of traditional knowledge with an intention to gain a patent protection over that particular knowledge. Then encroachment, then the bioprospecting rush, the lack of appropriate legal systems all make traditional knowledge highly vulnerable to particular biopiracy. So ह्या गोष्टीमुळे बायोपरायसी मध्ये हे धोका होऊ शकतो. With biological resources which is in turn is a component of biodiversity. So the clues or leads provided by the traditional based practices, processes, systems for mankind without the investment of huge amount of money for research and result trials in labs. Above all, such knowledge saves times. In the recent past, several cases of biopiracy of TK or traditional knowledge been reported. So the following are the most prominent cases with regard to misappropriation of TK from India. That is the patent claim by USA, then Colgate powder, then Giovanni plant. So these are the
indigenous knowledge that are by the other countries. So different rights of holders. आता कोणकोणते राईट्स आहेत त्या पर्टिक्युलर टिकी होल्डर्सचे आवाज येते सगळ्यांना क्लिअर कट आवाज two forms of intellectual property related protection systems with regard to traditional knowledge. First, positive protection, and second is defensive protection. हे तुम्हाला एक्झाम्पल नॉलेज होल्डरचे जे काही राइट्स आहेत त्यामध्ये पॉझिटिव्ह प्रोटेक्शन आणि दुसरा आहे डिफेन्सिव्ह प्रोटेक्शन. सो फर्स्ट पॉझिटिव्ह प्रोटेक्शन दॅट इज गिव्हन holders the right to take action or seek remedies against any misuse of traditional knowledge. So of a traditional knowledge must provide for particular recognition of value of promotions of respects for traditional knowledge system, then to the actual needs of the traditional knowledge holders. So this protection is given by the system, that is repression of the misappropriation of traditional knowledge and other unfair and inequitable uses. Then protection of traditional based creativity and particular innovations. Then support of traditional knowledge systems and empowerment. Then promotion of equitable benefit sharing from use of traditional knowledge. Then promotion of use of traditional knowledge for a development. So this is a positive protection. यामध्ये सांगितलेलं आहे पहिल्यांदा जे काय सांगितलंय जे काय त्या पर्टिक्युलर प्रोमोशनचे काम असतंय ठीक आहे हे पॉझिटिव्ह प्रोटेक्शन. नंतर जे काय पॉझिटिव्ह प्रोटेक्शनचे जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे ठीक आहे हे काय 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 प्रोव्हाइड करतं जे काय रिस्पॉन्सिबल ट्रेडिशनल नॉलेज होल्डरसाठी जे काय नीड्स आहेत गरजा आहेत महत्वाच्या त्यासाठी ते इम्पॉर्टंट राहतं पॉझिटिव्ह प्रोटेक्शन. नंतर दुसरा सो डिफेन्सिव्ह नेम इट्स एक्सप्रेस डिफेन्सिव्ह. सो दॅट इज safeguarding against illegal acquired by third parties over traditional knowledge. थर्ड पार्टी कडून काही चोरी होण्याची शक्यता असेल तर त्यासाठी जे काही प्रोटेक्शन आहे डिफेन्स any system of defense protection of traditional knowledge first must provide for particular the criteria defining relevant prior knowledge, then a mechanism to ensure that the traditional knowledge constituting prior art is available and accessible to such authors. It is suggested that these two approaches should be undertaken in a complementary way as a comprehensive approach to protection of likely to rely totally on any one form. So both defensive and जी काय अगोदरची होती पॉझिटिव्ह सिस्टम तर ह्या सायमल्टेनियसली ह्या प्रोटेक्ट करतात ट्रॅडिशनल नॉलेज आणि ट्रॅडिशनल नॉलेज होल्डर्सचे जे काय होल्डर्स आहेत त्यांना बेनिफिट प्रोटेक्शनचे काम करत असतात डिफेन्सिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोटेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज challenges for particular traditional. First, rejection of tradition by a new generation and encouragement of modern lifestyle. नवीन जनरेशन आहे नवीन जनरेशन जी काही जुनी माणसं सांगतात नॉलेज ते एक तर घेण्याच्या मूड मध्ये नसतात तर हे हा पहिला पॉइंट आहे त्यांचं जे नवीन जनरेशन कडून होतं म्हणजे जे काय अगोदरचे नॉलेज आहे बाबा एखादं बिनकाम करणार असेल ठीक आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे गाठा मारता त्यांना येत नाही का ते ऍक्सेप्ट करत नाहीत इझिली ऍक्सेप्ट करत नाहीत ते शिकून घेण्याची तयारी दर्शवत नाहीत हे पहिले. सो द रिजेक्शन ऑफ ट्रेडिशनल बाय अँड एन्करेजमेंट ऑफ मॉडर्न लाईफस्टाईल त्यांना नवीन जी काही लाईफस्टाईल आहे ती आवडत असते त्यामध्ये जुन्या काही गोष्टी ते अगदी धरून ठेवत नाही. ऑफ ट्रेडिशनल नॉलेज and practices through
अकल्चरेशन अँड डिफ्युजन. जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे त्यामध्ये, ठीक आहे, त्यामुळे त्या जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे त्यामध्ये फेरफार झाल्यानंतर कधी कधी ते निगेटिव्हली पण त्याचा वर्स्ट इफेक्ट येतो. त्यानंतर नॉलेज इन्फेरियर. ठीक आहे, नवीन सायन्स आहे, आपली नवीन टेक्निक आहे, त्यानुसार म्हणतात की काय वापसा बघायचं आहे, डायरेक्ट बघूया किती किती वापस आहे, कधी स्विंग करू शकतो. हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे यावरती मॉडर्न सायन्स हे त्याला रिफ्लेक्ट करत असतं. सॉरी, खाली ट्रॅडिशनल नॉलेज आहे इन्फेक्ट होत असतं due to the particular modern science. Then commercial exploitation by others, that is a, for example, use of indigenous designs. सो हे जे काय कमर्शियल एक्सप्लॉयटेशन झाले इतरांकडून, म्हणजे जे काही इंडिजिनियस नॉलेज होल्डर घेतलं नाही किंवा त्याचं त्यांनी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन काय दाखवलं नाही, मग त्याचे यूज मग अदर कंट्रीज असतील किंवा करून घेतला, त्याचा त्यापासून त्यांनी बेनिफिट करून घेतला. फॉर एक्झाम्पल बायो प्रॉस्पेक्टिंग आणि यूज ऑफ इंडिजिनस डिझाईन्स. ठीक आहे, ट्रेडिशनल नॉलेज तुम्हाला एक्झाम मध्ये चॅलेंजेस ऑफ टिके होल्डर्स, देन प्रोटेक्शन राईट्स ऑफ पर्टिक्युलर टिके होल्डर्स, आणि हे महत्वाचे आहे, डिफरंट टाइप्स ऑफ टिके. यामध्ये महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टिके, ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ट्रॅडिशनल नॉलेज, देन कॅरेक्टर अँड पर्टिक्युलर राईट्स ऑफ टिके होल्डर्स. एवढे पॉइंट्स हे महत्वाचे आहे. ठीक आहे, तर हा झाला हा पर्टिक्युलर. ठीक आहे, ह्या टॉपिक मध्ये काय अडचण आहे का कोणाला?